जगामध्ये ज्या खेळांना प्रसिद्धीचे वलय प्राप्त झाले त्या खेळांपैकी एक खेळ म्हणजे लॉन टेनिस. व्हॉलीज व सर्व्हिस तसेच फोरहँड व बॅकहँडचा हा दमदार आणि वेगवान खेळ मनाला भुरळ पाडतो. नुकत्याच झालेल्या 14 जुलैला विम्बल्डन जेंटलमॅनची फायनल मॅच रंगली ती सायबेरियाच्या ग्रँड स्लॅमची 24 बिरुदं मिळवणाऱ्या द्वितीय मानांकित नोवाक जोकोविच आणि स्पेनच्या 21 वर्षीय तरण्या तृतीय मानांकित गत विम्बल्डन विजेत्या कार्लोस अल्काराझ गार्सियामध्ये. असं म्हणतात, वीज पुन्हा दुसऱ्यांदा त्याच ठिकाणी पडत नाही, परंतु 14 जुलैला मात्र ती पुन्हा पडली. निवृत्तीकडे झुकणाऱ्या नोवाक जोकोविचने आपला पूर्ण अनुभव सामन्यात लावला, पण बाजी मारली ती टेनिस क्षेत्रात आपलं नवीन साम्राज्य स्थापू पाहणाऱ्या कार्लोस अल्काराझने. पहिले 2 सेट 6-2, 6-2 तर शेवटचा सेट टायब्रेकमध्ये 7-6 असा जिंकत त्यानं विम्बल्डन चषकावर दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलं. कौतुक जोकोविचचं करावंच लागलं. महिन्यापूर्वीच गुडघ्याच्या दुखापतीवर मात करत सलग 9व्या वेळेस विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात त्यानं धडक मारली. त्यानं एकूण 7 लढतीत अजिंक्यपद तर 2 लढतीत उपविजेतेपद मिळवले. त्याचे मात्र रॉजर फेडररच्या 8 वेळा विम्बल्डन स्पर्धा जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी करण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. कार्लोसने यावर्षीच फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आणि आता ही विम्बल्डन स्पर्धा जिंकत त्यानं सिद्ध केलं की क्ले कोर्ट प्रमाणे तो हिवळीच्या कोर्टचाही बादशाह आहे. महिलांची अंतिम फेरी रंगली ती झेक खेळाडू बार्बरा क्रेझिकोवा आणि इटालीची जॅस्मिन पाओलिनीमध्ये. बार्बरा क्रेझिकोवाने हा सामना 6-2, 2-6 व 6-4 असा जिंकला. एकेरी महिला विम्बल्डनच्या विजेत्यांचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 2017 पासून या स्पर्धेला प्रत्येक वर्षी नवीन विजेती लाभली आहे. लॉन टेनिसच्या जगात तशा बऱ्याच स्पर्धा होतात, परंतु प्रामुख्याने ज्या प्रसिद्ध आहेत त्या म्हणजे अमेरिकन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि ऑस्ट्रेलिया ओपन. मला मात्र भुरळ पडते की नैसर्गिक गवतावर खेळल्या जाणाऱ्या विम्बल्डनची शाही कुटुंबाचा वरदहस्त लाभलेली स्पर्धा जगभरातील टेनिस प्रेमींचे डोळ्याचं पारणं फेडणारी स्पर्धा आहे. विम्बल्डन स्पर्धेची सुरुवात ऑलिम्पिक्स पूर्वी 1877 साली इंग्लंडमध्ये लंडनमध्ये विम्बल्डन येथे झाली. जवळजवळ 147 वर्षाचा दैदिप्यमान इतिहास या स्पर्धेला लाभलेला आहे. या स्पर्धेत एकूण 5 प्रकारात स्पर्धा खेळवली जाते. त्यात जेंटलमॅन सिंगल म्हणजे पुरुष एकेरी, वुमेन्स सिंगल्स म्हणजे महिला एकेरी, जेंटलमॅन डबल्स म्हणजे पुरुष दुहेरी, वुमेन्स डबल्स म्हणजे महिला दुहेरी आणि मिक्स डबल म्हणजे मिश्र दुहेरी. जेंटलमॅन स्पर्धेची सुरुवात ही 1877 साली, तर वुमेन्स सिंगल्स आणि जेंटलमॅन डबल्स या स्पर्धेची सुरुवात 1884 साली झाली, तर वुमेन्स डबल्स आणि मिक्स डबल्स 1913 साली या स्पर्धा सुरू झाल्या. ही स्पर्धा प्रत्येक वर्षी जूनच्या शेवटच्या आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाते, परंतु पहिल्या महायुद्धाच्या काळात म्हणजे 1915 ते 1918 आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात म्हणजे 1940 ते 1945 आणि करोनामुळे 2020 साली या स्पर्धा झाल्या नाहीत. 2024 साली होणारी विम्बल्डन स्पर्धा 137वी स्पर्धा होती आणि या स्पर्धेची 2 कालखंडात विभागणी केली जाते. 1877 ते 1968 पर्यंतच्या खेळांना आर्मेचर स्पर्धा, तर 1968 नंतर खेळल्या गेलेल्या स्पर्धेला ओपन इरातील स्पर्धा असे संबोधले जाते. 1968 नंतर या स्पर्धेत प्रोफेशनल खेळाडूंचा सहभाग करण्यात आला आणि जिंकणाऱ्या खेळाडूंना बक्षिसाची रक्कम देण्यास सुरुवात झाली. 1968 साली जिंकणाऱ्या खेळाडूला 2000 पाउंड तर एकूण
26,100 बक्षिस वाटण्यात आली. तर यावर्षी खेळल्या गेलेल्या विम्बल्डन स्पर्धेत एकूण 50 दशलक्ष पाउंड्स आणि जिंकणाऱ्या खेळाडूला 2.70 दशलक्ष पाउंड्स म्हणजे 28 कोटी रुपये देण्यात आले. या स्पर्धेत जिंकणाऱ्या पुरुष एकेरी स्पर्धेच्या विजेत्याला रकमेव्यतिरिक्त 18 इंच सिल्वर कप दिला जातो, परंतु तो बक्षीस वितरणानंतर विम्बल्डन ऑफिसमध्ये जमा केला जातो आणि त्याला ओरिजिनल कपाची 13 इंची प्रतिकृती दिली जाते. त्यावर अगोदरच्या विजेत्याचं नाव कोरलेलं असतं, तर महिला एकेरी विजेत्यास 18 इंच व्यासाची प्लेट, ज्याला रोज वॉटर डिश असं म्हणतात, ती दिली जाते. तर दुहेरी स्पर्धा जिंकणाऱ्या खेळाडूंना कप दिला जातो आणि ही सर्व बक्षिसे इंग्लंडच्या राजघराण्यातील प्रमुख व्यक्तीच्या हस्ते दिली जातात. इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या हस्ते बरीच प्राइजेस दिली गेल्याचं आपण बघितलं असेल. यावर्षी ही बक्षिसे प्रिन्सेस ऑफ केंटच्या हस्ते देण्यात आली. या स्पर्धेची स्वतःची अशी काही वैशिष्ट्य आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला पांढरा ड्रेस घालावा लागतो. या स्पर्धेत स्ट्रॉबेरी आणि क्रीमचा आस्वाद मोठ्या प्रमाणात घेतला जातो. या स्पर्धेची पुरुष एकेरी अंतिम स्पर्धा रविवारी आणि महिला एकेरी ही शनिवारी खेळली जाते. इंग्लंडचं राजेशाही कुटुंब या स्पर्धेला आवर्जून उपस्थित असतं आणि त्यांच्यासाठी सेंट्रल कोर्टवर रॉयल बॉक्स बनविला आहे. विम्बल्डन येथे एकूण 18 कोर्ट असून त्याची प्रेक्षक क्षमता 42,000 इतकी आहे. तर ज्यावर फायनल मॅच होते त्याला सेंट्रल कोर्ट असं म्हटलं जातं आणि त्याची प्रेक्षक क्षमता ही 15,000 आहे. 2009 मध्ये त्यावर स्लायडिंग रूफ बसविण्यात आलं आणि त्यामुळे कुठल्याही पावसाचा व्यत्यय न येता अंतिम मॅच ही सुरळीत पार पडली जाते. या स्पर्धेत सर्वात जास्त म्हणजे 37 अजिंक्यपद इंग्लंडच्या खेळाडूंनी पटकावले आहेत. त्यातील 35 ही आर्मेचर काळ तर 2 ही ओपन एरामधील आहे. 2016 साली इंग्लंडतर्फे अँडी मरेनं हे अजिंक्यपद पटकावलं होतं. त्यावेळेस अंतिम सामन्याच्या तिकिटाचा दर हा गेला होता जवळजवळ 31 लाख रुपये इतका. तर यावर्षी जी काही अंतिम सामना खेळला गेला त्याचं तिकीट होतं 8,35,000 रुपये इतकं. त्यानंतर 33 अमेरिकन खेळाडू, 21 ऑस्ट्रेलियन खेळाडू, 7 फ्रान्स व स्वीडन आणि इतर खूप काही. पुरुषांमध्ये ही स्पर्धा सर्वात जास्त वेळा म्हणजे 8 वेळा जिंकली ती स्वीडिश खेळाडू रॉजर फेडरर यांनी. तर महिलांमध्ये ही स्पर्धा सर्वात जास्त वेळा म्हणजे 9 वेळा जिंकली ती अमेरिकन खेळाडू मार्टिना नवरोतिलोवानी. ही स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू आहे जर्मनीचा, तो म्हणजे बुम बुम बोरी बेकर. त्यानं वयाच्या 17व्या वर्षी 1985 साली या स्पर्धेचं अजिंक्यपद मिळवलं. तर महिलांमध्ये ही स्पर्धा जिंकणारी खेळाडू आहे मार्टिना हिंगिस. वयाच्या 16व्या वर्षी 1999 साली तिने हे अजिंक्यपद पटकावलं. विम्बल्डन मध्ये सर्वात जास्त वेळ चालणारी मॅच होती 2010 साली. ही मॅच झाली जॉन इझनर विरुद्ध निकोलस मौथ मध्ये. ही मॅच 11 तास 5 मिनिटं चालली आणि ती जिंकली जॉन इझनरने. तर सर्वात कमी वेळात मॅच झाली ती फक्त 20 मिनिटं 1969 साली ही मॅच झाली सुदूड आणि मॅरियन बाउंड्री मध्ये. विम्बल्डन मध्ये सर्वात जास्त रॅलीज होती ती 29 मिनिटं. या रॅलीत 643 शॉट्स मारले गेले आणि प्रतिस्पर्धी होते जीन हेफनर आणि व्हिकी नेल्सन. या स्पर्धेत आपली नावे अजरामर करणाऱ्या खेळाडूंची नावे सांगायची तर मोठी लिस्ट होईल. मला ज्या महान खेळाडूंची नावे आठवतात त्यात पुरुषांमध्ये जॉन मॅकॅन्झो, जिमी कॉर्नस, ब्रियान बोर्ग, स्टीफन एडबर्ग, पॅट कॅश, बोरिस बेकर, पीट सॅम्प्रस, आंद्रे अगाशी, राफेल नदाल, रॉजर फेडरर, अँडी मरे, नोवाक जोकोविच, कार्लोस अल्काराज. तर महिलांमध्ये बेल्जियम मार्टिना नवरोतिलोवा, क्रिस एव्हर्ट, स्टेफी ग्राफ, गॅब्रिएला सेरेदिना,
मारिया शेरोपोवा, मार्टिना हिंगिस, मोनिका सेरस, लिंडसे डेव्हनपॉर्ट, ओवन जेबूट, मार्केटा ऑन्ड्रेसोवा, बार्बरा ट्रेझिकोवा इत्यादी. तर ज्या भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेवर छाप पाडली त्यात आहे रामनाथ कृष्णन, रमेश कृष्णन, विजय वानन अमृतराज बंधू, लिएंडर पेस, महेश भूपती, रोहन बोपन्ना, युकी भांबरी, जिशान अली, सानिया मिर्झा इत्यादी. भारतातर्फे लिएंडर पेसने पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरीमध्ये 4 वेळा अजिंक्यपद मिळवले आहेत. 1999 साली महेश भूपती बरोबर, 2003 साली मार्टिना नवरोतिलोवा बरोबर, 2010 साली कारा ब्लॅक बरोबर, 2015 साली मार्टिना हिंगिस बरोबर, तर सानिया मिर्झाने महिला दुहेरीमध्ये 2015 साली मार्टिना हिंगिस बरोबर ही स्पर्धा जिंकली होती. तर अशी आहे ही विम्बल्डनची चित्रकथा. नमस्कार.